नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला आचारी स्टाईल व्हेज पुलाव कसा करायचा ते दाखवणार आहे. पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. पाव किलो फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत. फ्लॉवरचे तुकडे देठासहित घेतलेले आहे. बऱ्याच जणांना कोबी खायला आवडत नाही म्हणून थोडा कोबी उभा पातळ चिरून घेतलेला आहे. 2 ढोबळी मिरची, 2 पिकलेले टोमॅटो, 1 वाटी ताजे ओले हिरवे वाटाणे, 2 गाजर घेतलेले आहे. गाजर चिरून त्याचा मधला दांडा काढून 1 इंचाचे तुकडे होतील असे करून घेतलेले आहेत. 12 ते 15 बिनीस घेतलेले आहेत. बिनीसचे असे तिरके काप करून घेतलेले आहे. 1 इंच आले, 5 ते 6 लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहे. 2 वाट्या बासमती तांदूळ निवडून घेतलेला आहे. पुलाव मोकळा व्हायला हवा म्हणून त्यासाठी जुना तांदूळ वापरायचा आहे. तांदूळ नवीन असला तर पुलाव चिकट होईल. खडा मसाल्यामध्ये 6 दालचिनीचे तुकडे, 6 छोटी तमालपत्राची पाने, 1.5 टीस्पून जिरे, 6 हिरवी वेलची घेतलेली आहे. वेलची मी अशी फोडून घेतलेली आहे. 12 मिरे, 11 लवंग घेतलेले आहेत. यावेळी पुलाव करण्यासाठी मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे. 2 चमचे साजूक तूप आणि तेल. पुलाव करायच्या अगोदर भाज्या आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. पुलाव करण्यासाठी पातेले थोडे मोठेच घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्याला भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित हलवता येतील. पातेल्यात 2 मोठे चमचे तेल घालूया. तेल गरम झाल्यावर जिरे, लवंग, दालचिनीचे तुकडे, मिरे, तमालपत्राची पाने, वेलची घालूया. घातलेला खडा मसाला तेलामध्ये एखादा मिनिटभर भाजून घेऊया. पुलाव सौम्य मसाल्याचा खायला छान वाटतो. जर तुम्हाला मसालेदार पुलाव खायला आवडत असेल तर तुम्ही याच्यातील निम्मा मसाला जास्त गरम न करता कुटून घालू शकता. मसाले भाजलेल्याचा छान वास सुटलेला आहे. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा भाजून घेऊया. पुलाव करताना कांदा सोनेरी रंग येईपर्यंत न भाजता थोडा मऊ होईपर्यंतच भाजायचा आहे. कांदा थोडा मऊ झालेला आहे. आले लसूणची पेस्ट घालूया. आले लसूणची पेस्ट 1 ते 2 मिनिट भाजून घेऊया. आले लसूणची पेस्ट भाजून झाल्यानंतर धुवून निथळत ठेवलेल्या सगळ्या भाज्या घालूया. पुलावसाठी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण जेवढा तांदूळ असेल तेवढ्या प्रमाणात भाज्या घ्यायच्या आहेत. टोमॅटो घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर या भाज्या थोड्याशा परतून घेऊया. या भाज्या तेलामध्ये जास्त शिजवायच्या नाही आहेत. भाज्या जास्त तेलामध्ये शिजवल्या गेल्या तर त्या भाताबरोबर विरघळेपर्यंत शिजतील, म्हणून तेलामध्ये थोडा वेळच परतून घ्यायच्या आहेत. भाज्या परतून झाल्यानंतर याच्यात धुतलेला तांदूळ घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर तांदूळ हलक्या हाताने मिक्स करूया. तांदूळ मिक्स करून झालेले आहेत. तांदळाच्या दुप्पट पाणी म्हणजे 2 वाटी तांदळाला 4 वाटी पाणी आणि भाज्या शिजण्यासाठी 1 वाटी पाणी असे एकूण 5 वाटी पाणी ओतूया. पातेल्याच्या कडेला चिकटलेला तांदूळ काढूया. आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही मोठ्या मिठाऐवजी बारीक मीठ वापरले तरी चालेल. मीठ व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून हलक्या हाताने हलवून घेऊया. पुलावला उकळी येण्यासाठी गॅसची आच मोठी करूया. 4 ते 5 मिनिटांनंतर पुलावला उकळी आलेली आहे. आता गॅसची आच मध्यम करूया. पुलाव शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया. पाच ते 7 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. पुलाव तळाला चिटकू नये म्हणून हलक्या हाताने हलवून घेऊया. हलवून झाल्यानंतर तूप घालूया. तूप घातल्यामुळे पुलाव मोकळा व्हायला मदत होते आणि तुपामुळे पुलावचा चव आणि स्वाद दोन्ही वाढतो. तूप घालून मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. पुलावमधील पाणी बऱ्यापैकी आटलेले दिसत आहे. एकदा खालून वरपर्यंत हलवून घेऊया.
हलवून झाल्यानंतर पुलाव उलाटण्याने एकसारखा करून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवून गॅसची आच कमी करून पुलाव शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया। पुलावमधील सर्व पाणी आटलेलं आहे। पुलाव आपला शिजलेला आहे। आता गॅस बंद करूया। गरम गरम व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे। यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्यामुळे हा पुलाव खूप छान झालेला आहे। तयार झालेला पुलाव तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही व्हेज ग्रेव्हीसोबत खाऊ शकता। व्हेज पुलाव खूप छान झालेला आहे। तुम्ही नक्की करून बघा। मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो, बाजूची घंटी पण दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल। धन्यवाद।